च्या पूजेला बोलवायचं कुणाला, शिंदे की पवारांना? महाराष्ट्रात 2 उपमुख्यमंत्री असल्यानं मंदिर समिती समोर पेच. भारतीय न्यायव्यवस्थेची नामुष्की, अनैतिक न्यायाधीशाची पाठराखण सुरूच. 2 आठवड्यात 2 न्यायाधीश बडतर्फ. ऐकावे ते नवलच, न्यायाधीशच ड्रग्ज पिऊन होता कॉर्डिलियावर. अंमली पदार्थांच्या तस्करीत सापडला न्यायाधीश. इरफान शेख शिस्तपालन समितीकडून शेख बडतर्फ. कळवणच्या आदिवासी आंदोलकांच्या मुसक्या आवळणार, बेपत्ता युवकाच्या शोधासाठी झाली होती पोलिसांसमोर दगडफेक. बेपत्ता आदिवासी युवक पोलिसांना घरातच सापडला. माझा नवरा कुठे गेला? सोनम वांगचूक यांच्या बायकोची विचारणा. सर्वोच्च न्यायालयात सोनम वांगचूक यांच्या पत्नीची याचिका. शक्ती चक्रीवादळाचा धोका टळला, महाराष्ट्रावरील संकट ओमानच्या दिशेनं. चक्रीवादळाच्या धास्तीनं लागलेली काळजी संपली. मुजोर साखर कारखान्यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा. मापात पाप चालणार नाही, पूरग्रस्त मराठवाड्याला मदत करण्यातही साखर कारखान्यांची कुचराई. अनिल परब यांच्या आधी रामदास कदम मुख्यमंत्र्यांकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्नीच्या जळीत कांडाची माहिती देणार. आपण सर्व हिंदूच, सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा केली स्पष्टता. महाराष्ट्रात फक्त आय लव्ह महादेवच चालणार. आय लव्ह मोहम्मदचे बॅनर पाकमध्ये जाऊन लावा, मंत्री नितेश राणेंचा इशारा. सारखे सारखे का भेटतायत राज उद्धव? पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूजवर. राज उद्धव यांच्यातील गुप्त भेटीगाठीचा सगळा तपशील. मोदी महाराष्ट्राच्या पाठीशी, नुकसानीचा अहवाल केंद्राकडे येताच मदत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. केंद्राकडून राज्य सरकारला पुरेशी मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. पवारांनी ओबीसी आरक्षण घालवलं, धनगर नेता लक्ष्मण हाकेंची पवार काका पुतण्यावर टीका. गोगावलेंना करमेना लागली पालकमंत्री पदाची आस. पालकमंत्री अद्याप न मिळाल्यानं भरत गोगावले यांनी व्यक्त केली नाराजी. पुण्याजवळच्या लोहगावात आमदाराला धक्काबुक्की. आमदार बापू पठारे यांच्या बाबत घडला प्रकार. बापू पठारे शरद पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार. विमानतळावर नोकरीत भूमिपुत्रच हवेत, अन्यथा एकही विमान उडू देणार नाही. शेकाप नेते जयंत पाटलांचा इशारा. कफ सिरप धोकादायक असूनही डॉक्टरांकडून औषध सूचना. केंद्राच्या सूचना डॉक्टरांकडून धाब्यावर. औषध विक्रेत्यांना कफ सिरपची विक्री थांबवण्याच्या सूचना. पत्रकारांना मारहाण करणाऱ्या उन्मत्त कंत्राटदारांवर कारवाई. त्र्यंबकेश्वरातील प्रवेश कर कायमस्वरूपी रद्द. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाशिकमध्ये घोषणा. सोलापुरातल्या पावसानं सोयाबीन, कांदा, उडीद पिकांचं नुकसान. बार्शी तालुक्यातील चांदणी नदीला पूर.